नमस्कार. महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल माझा जिल्हा माझी माणसामध्ये आपणा सर्वांचं मी राजेश पाटील सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आपण पाहिलं असेल, आपण बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या प्रेरणादायी मोटिवेशनल स्टोरी तुमच्यासमोर आणल्या. 22 वर्ष संघर्ष करत आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी ज्यांनी डोंगर पोखरला त्या दशरथ मांजेंची कथा आपण ऐकली पाहिलीत. त्यानंतर स्वतःचं कुंकू वाचवण्यासाठी जिनं सलग 3 मॅरेथॉन जिंकल्या आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ठरलेल्या लता करेंचा आपण प्रवास अनुभवलात. त्यानंतर आपण या ग्लोबल वॉर्मिंगच्या जमान्यामध्ये सृष्टीचं महत्त्व, निसर्गाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी पद्मश्री जाधव मोलाई पयांग यांचा प्रवास अनुभवलात. आज आपण महाराष्ट्राच्या या माझा जिल्हा माझी माणसं यूट्यूब चॅनलमध्ये शैक्षणिक क्षेत्राला पकडून MJMM गप्पा गोष्टी या सदरात अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्या व्यक्तिमत्वानं इंग्रजी कम्युनिकेशन, इंग्रजीमध्ये संवाद साधण्यासाठी गेली अनेक वर्ष वेगवेगळे प्रयोग करत पुस्तकाच्या रूपानं एक शाश्वत काम आपल्या समोर आणलेलं आहे. माझ्या समवेत आहेत श्री देवानंद शिंदे सर. नमस्कार. देवानंद सर, आमच्या या MJMMच्या गप्पा गोष्टी या सदरामध्ये मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. मी आपणास विनंती करेन आमच्या प्रेक्षकांसाठी आपण आपला परिचय द्यावा. नमस्कार, मी देवानंद शिंदे. मुंबई सायन येथील एका शाळेमध्ये मी मागील 22 वर्षापासून कार्यरत आहे. सर्वप्रथम मी माझा जिल्हा आणि माझी माणसं या चॅनलचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझ्यासाठी एवढा मोठा स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे. 1999 पासून या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडे इंग्रजीचं फार थोडंसं ज्ञान होतं, परंतु हळूहळू मला तो इंग्रजीचा एक स्टेज मिळत गेला आणि त्याद्वारे मी आजपर्यंत जवळजवळ 150 विद्यार्थ्यांना इंग्लिश स्पीकिंगचा क्लास घेतलेला आहे. आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये फक्त आणि फक्त विद्यार्थीच नव्हते, तर त्याशिवाय अनेक शिक्षक कार्यरत होते, त्यानंतर अनेक पोलीसमॅन होते, त्यानंतर डॉक्टरसुद्धा या माझ्या या ऑनलाईन क्लासमध्ये होते. म्हणजे सर, इंग्रजी विषयाचं अध्यापन करता करता तुम्ही ज्या ज्या लोकांना किंवा ज्या मंडळींना किंवा ज्या तरुणांना नोकरी करत असतील किंवा शिक्षण घेत असतील त्यांना इंग्रजी कम्युनिकेशन करता यावं यासाठी तुम्ही इंग्रजी स्पीकिंगचे क्लास घेत होतात, असंच ना? हो, बरोबर सर. ओके. मग त्यानंतर तुमची पुढील वाटचाल कशी? पुढे मग कालांतराने काय झालं की मी सुद्धा मराठी माध्यमामधून शिकलेला विद्यार्थी आहे आणि त्यामुळे मला कुठेतरी वाटलं की आपण जे काही कार्य करतोय किंवा माझ्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा मला तेच आलं. माझे विद्यार्थीसुद्धा मला बोलायचे की सर, तुम्ही जर एवढ्या चांगल्या प्रकारे इंग्रजी ग्रामर घेत आहे तर तुम्ही ग्रामरचं स्वतःहून काही तयार का करत नाही. आणि त्यामुळे मी माझं एक पुस्तक तयार करण्याचं डिसिजन घेतलं होतं आणि हळूहळू ते मी प्रत्यक्षात आणलं. ओके. तर मित्रांनो, देवानंद शिंदे सरांनी हे इंग्रजी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक सुजान मनासाठी इंग्लिश अँड मी, ग्रामर अँड स्पीकिंग नावाचं हे पुस्तक आपल्या भेटीला आणलेलं आहे. मी सरांना विचारू इच्छितो की सर, हे नेमकं पुस्तक निर्मिती करावं असं तुम्हाला का वाटलं? सर, यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा जो इंग्रजी स्पीकिंगचा हा जो भाग आहे हा माझ्या फार जिव्हाळ्याचा भाग आहे. कारण मुळातच मराठी माध्यमाचा विद्यार्थी असल्यामुळे लहानपणापासून इंग्रजी शिकावं अशी माझी तीव्र इच्छा होती. आणि माझं भाग्य फार मोठं होतं की माझ्या घरामध्ये मला इंग्रजीचं चांगलं ज्ञान मिळालं. माझा मोठा भाऊ असो किंवा माझी मोठी बहीण असो, हे दोघेही इंग्रजीचे त्यांना चांगली जाण होती आणि त्यामुळे त्यांच्याकडून मला वेळोवेळी ते मार्गदर्शन. म्हणजे थोडक्यात इंग्रजीचं वरदान तुमच्या कुटुंबाला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार? असं म्हटलं तर सर बरोबर होईल सर, बरोबरच आहे. ओके. म्हणजे सर, तुमचं शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमातून आहे? हो सर, नक्की. मग मराठी माध्यमातून शिक्षण घेता घेता इंग्रजी विषयाचं अध्यापन करता करता इंग्रजी स्पीकिंगसाठी पुस्तक किंवा ग्रामरसाठी पुस्तक काढावं ही प्रेरणा नेमकी तुम्हाला कशी मिळाली? खरं तर इंग्रजी हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे इंग्रजीमध्ये काहीतरी आपण स्वतःहून करावं हा पहिल्यापासूनचाच माझ्या मनामध्ये ध्यास होता. आणि त्यामुळेच मी प्रत्यक्ष हे पुस्तक पहिल्यांदा कच्चं काम आपण जे म्हणतो, पहिल्यांदा मी सुरुवात माझ्या कच्च्या कामाने केली आणि नंतर मला कुठेतरी जाणवलं की आपण जर एवढ्या चांगल्या प्रकारे स्वतःच्या नोट्स तयार करू शकतो, आपण स्वतःचं जर ग्रामरवर स्वतःची चांगल्या प्रकारे मत मांडू शकतो, तर मग आपण याचं पुस्तक का तयार करू नये. आणि त्या दृष्टीनेच मी हे माझं पुस्तक करायला सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात असं म्हटलं तर की तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना तुम्हाला ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणींना डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला या पुस्तक निर्मितीची दिशा मिळाली? हो, नक्कीच सर. आणि अडचणी काय असतात हे विद्यार्थ्यांना नक्कीच माहीत असतं आणि विशेषतः आपले जे व्हर्नाक्युलर मीडियमचे जे स्टुडंट्स असतात
व्हर्नॅक्युलर मीडियम म्हटलं तर त्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि त्यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न जो असतो तो इंग्रजी भाषेचाच असतो. अगदी. आणि त्यामुळे मला लहानपणापासून ज्या काही अडचणी आल्या त्याच अडचणी मी या पुस्तकाद्वारे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये सर मी कुठेही कोणत्याही पुस्तकाचा पार्ट जो आहे तो कॉपी पेस्ट केलेला नाही आहे. याच्यामध्ये संपूर्णपणे माझेच विचार याच्यात टाकलेले आहेत. ओके सर, ह्या पुस्तकाचं नाव खास करून आम्हाला भावलंय ते म्हणजे इंग्लिश अँड मी, म्हणजे इंग्रजी आणि मी स्वतः. म्हणजे कोणत्याही बाबतीमध्ये जेव्हा आपण एखाद्याच्या जवळ जातो किंवा मी आणि माझा भारत आपण असं म्हणतो, तो देश कोणाचा आहे? माझा आहे. तसं या पुस्तकाचं नाव खूप छान आहे, इंग्लिश अँड मी. आपण नक्कीच या नावावरून तरी सरांचं विशेष असं कौतुक करूया आणि त्यांचं अभिनंदन करूया. पण सर, मला एक मूलभूत प्रश्न पडतो या ठिकाणी की आजपर्यंत रेनान मार्टिन असतील किंवा वेगवेगळे लेखक असतील, त्यांची आम्ही ग्रामरची पुस्तकं पाहिलीत, चाऊससारखे लेखक आम्ही पाहिलेत, अनुभवलेत लहानपणापासून. तुमच्या पुस्तकामध्ये आणि त्या लेखकांच्या पुस्तकांमध्ये काय वेगळं पण काय आहे ते आमच्या प्रेक्षकांना कळेल. नक्कीच सर, फार चांगला प्रश्न विचारला आहे. कारण पुस्तकाचं जे टायटल आहे या टायटलमध्येच तुम्ही यू कॅन अंडरस्टँड दॅट इज इंग्लिश अँड मी. मीन्स इंग्लिश आणि मी याच्यामध्ये नक्की डिफरन्स किती आहे. मी मीन्स व्हॉट? मी मीन्स नॉट देवानंद शिंदे, मी मीन्स एव्हरीवन. प्रत्येकजण जो पुस्तक हे हातात घेईल त्याने स्वतःच्या मनाला प्रश्न करायचा की मी आणि इंग्लिश याच्यामध्ये किती डिफरन्स आहे. हा डिफरन्स जो असतो, हा डिफरन्स आपल्याला तिथे मध्ये भरून काढायचा आहे. आणि त्यामुळे ते टायटल जे आहे ते टायटल इथे मला सुचलेलं आहे. आता याच्यामध्ये येस सर. ओके सर, आपल्याला प्रेक्षक प्रश्न विचारू इच्छितात. प्रथमतः आपली ओळख सांगा. सर, मी विनोद राऊत. मी गेली 16 वर्षापासून सर इंग्रजी विषयाचं अध्यापन करतोय. इंग्रजी विषयामध्ये विद्यार्थी 90+ मार्क्स मिळवतो, परंतु इंग्लिश कम्युनिकेशन्समध्ये तो कुठेतरी कमी पडतोय. त्यासाठी हे पुस्तक कशा प्रकारे उपयोगी पडू शकतं? सर, खूप छान प्रश्न आहे. म्हणजे विद्यार्थी, आजचा विद्यार्थी 90+ मार्क मिळवतो, म्हणजे तो इंजिनियर पण होतो, डॉक्टर पण होतो, पण दैनंदिन जीवनामध्ये कम्युनिकेशनमध्ये कुठेतरी कमी पडतो. तर हे पुस्तक तुमचं कशा प्रकारे उपयोगी पडेल? सर, माझ्या मते हा जो प्रश्न आहे ना, हा महाराष्ट्रातील प्रत्येक पालक आणि प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये असेल. कारण खरोखर विद्यार्थी जे असतात ना, विद्यार्थी हे ना काय असतात, परीक्षाप्रिय असतात. ते परीक्षाप्रिय, त्यांना फक्त परीक्षेसाठी मार्क्स कसे मिळवायचे असतात याचाच ते उद्देश ठेवतात मनामध्ये आणि त्या प्रकारे ते पेपर लिहित असतात. बट दे डोंट थिंक ऑफ द नॉलेज. ते जे इंग्रजीचं जे नॉलेज असतं त्याचा विचार करत नाही आहे. इंग्रजीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर तो अभ्यास करताना ती जी भाषा आहे ती भाषा आपल्याला बोलता कशी येईल याचा ते विचार करत नाही. आणि त्यासाठी सर आपण काय केलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही जी भाषा असते ना, ही भाषा आपण 4 स्किलद्वारे शिकू शकतो. त्यामध्ये तुमचं लिसनिंग आलं, स्पीकिंग आलं, रीडिंग आलं आणि रायटिंग आलं. कुठल्याही भाषेसाठी, कोणतीही भाषा, लेट इट बी मराठी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू, लेट इट बी एनी लँग्वेज. ती प्रत्येक भाषा जी असते ही प्रत्येक भाषा या 4 स्किलद्वारे डेव्हलप होत असते. आणि म्हणून काय केलं पाहिजे, आपण रोज जास्तीत जास्त इंग्रजी ऐकलं पाहिजे. आता सर आपला प्रॉब्लेम काय होतो की आपल्या घरामध्ये इंग्रजीचं वातावरण नसतं. नो प्रॉब्लेम, काहीही हरकत नाहीये. परंतु सध्या आपण कोणत्या जगामध्ये जगतोय? सध्या यू आर इन 21st सेंचुरी. तुमच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहेत, तुमच्या हातामध्ये गुगल आहे, तुमच्याकडे नेहमी तुमचं यूट्यूब आहे. त्या गुगलचा वापर करा, यूट्यूबचा वापर करा. यूट्यूबला तुम्हाला हजारो इंग्रजीचे शब्द सापडतील किंवा हजारो इंग्रजीचे व्हिडिओ सापडतील. ते व्हिडिओ तुम्ही ऐका. आणि ऐकण्यासाठी नॉट नेसेसरी की तो मोबाईल तुम्ही घेऊन बसलं पाहिजे. ऐकायचं आहे ना तुम्हाला. तुम्ही सकाळी उठता, मोबाईलला किंवा तुमच्या टीव्हीला ते यूट्यूब ऑन करा, तुम्ही तुमची बाकीचे कार्य करा. कारण शब्द ऐकणे, ज्यावेळेस तुमच्या कानावर शब्द पडतात त्याच वेळेस ते तुम्ही बोलू शकता. म्हणून जेवढे शब्द पडतील तेवढे तुम्ही बोलाल. म्हणजे नक्कीच तुम्हाला असं म्हणायचं की मोबाईलमध्ये खूप काही गोष्टी उपलब्ध आहेत, त्याचा आपण चांगल्या गोष्टीसाठी वापर करू शकतो. नक्की सर, बरोबर. आणि इथं आपण इंग्रजी स्पीकिंगसाठी सुद्धा आपल्या मोबाईलचा वापर करू शकतो, पण तो योग्य पद्धतीने त्याचा वापर झाला पाहिजे असंच एकंदरीत सरांना म्हणायचंय. बरोबर. ओके, अजून एक दुसरा प्रश्न येतो सर आपल्याकडे. सर आपली ओळख. सर नमस्कार. नमस्कार, योगेश पाटील. सर मी सुद्धा मराठी माध्यमाचा आहे. मराठी माध्यमामध्ये शिकत असताना सतत एक प्रश्न पडायचा, इंग्रज आपल्याकडे का आले? कारण इंग्रज आले म्हणून इंग्लिश शिकतोय अशी तेव्हा भावना होती. पण सर हा जर एक जोक बाजूला ठेवला तर आजच्या जीवनामध्ये इंग्लिश खूप महत्त्वाचं आहे. आणि सर इंग्लिशमध्ये बोलत असताना सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे टेन्स. खूप डोकेदुखी होती. ज्याला टेन्स समजलं त्याला इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम आणि अडचण येणार नाही, हे तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं ठाऊक असेल. सर म्हणजे मी पुस्तक चालतोय, पुस्तक खूपच सुंदर आहे.
मग या पुस्तकामध्ये तुम्ही टेन्सची मांडणी कशा प्रकारे केली आहे, म्हणजे आम्हाला असं साधारण सोपं समजण्यासाठी तुम्ही काय काय पुस्तकामध्ये केलेलं आहे ते थोडक्यात आम्हाला. सर तुमचा हा जो प्रश्न आहे ना, हा तो प्रश्न खरोखर डोकेदुखी, जो तुम्ही डोकेदुखी शब्द वापरला ना, तो फार गरजेचा शब्द आहे. आणि माझ्या मते इथे बसलेल्या प्रत्येकामध्ये काय, तर जो ऐकतोय ना त्याच्या मनामध्ये सुद्धा हाच प्रश्न येईल की खरोखर टेन्स मीन्स इट इज टेन्स. आपण म्हणतो की ना आय मीन Tense means tensed. आय एम टेन्स म्हणजे का मला टेन्शन आलेलं आहे, मला टेन्शन आलेलं आहे. तर टेन्स हा जो भाग आहे हा खरोखर टेन्शनचा भाग आपण बनवलेला आहे मुळात. कारण काय करतो मग सर Yes. या डोकेदुखीसाठी तुमच्याकडे काय अमृतांजन वगैरे किंवा टायगर बाम वगैरे या सर, पुस्तकात? अमृतांजन मी हा शब्द वापरू शकत नाही, परंतु मी या पुस्तकामध्ये काही सर ट्रिक्स अशा वापरलेल्या आहेत की ज्या ट्रिक्सचा जर तुम्ही योग्य प्रकारे जर उपयोग केला किंवा किमान तुम्ही 1 महिना जर त्याची प्रॅक्टिस केली तर टेन्स हा जो भाग आहे हा नक्कीच तुम्हाला नक्कीच समजेल. आणि तुमच्या सर, डोक्यामध्ये जे काही टेन्स चालू आहे, कोणत्या पेज नंबरवर तुम्ही हे आम्हाला वर्कआउट दिले ते सांगू हे जे शकता? आहे तुम्ही योग्य प्रकारे बघा की त्यामध्ये चॅप्टर नंबर 3 जे आपण दिलेलं आहे, या चॅप्टर नंबर 3 पासून जे पुढील जे काही आपले 12 जे काही टेबल्स आहेत, हे 12 टेबल्स मी तयार केलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांना टेन्स माहीत असतील की येस सर, या चॅप्टर नंबर 3 पेज नंबर 7. येस. सो यामध्ये जे काही तुमचे टेन्स आहेत, सर्वांना माहिती आहे की आपल्याला एकूण 12 टेन्स असतात. तर मग 12 टेन्ससाठी मी इथे काय केलेलं आहे, 12 टेबल्स तयार केलेले आहेत. आणि या टेबल्समधून आपण क्रियापदांचा वापर कसा करायचा हे दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जर मी सिम्पल प्रेझेंट टेन्सचं जर एखादं वाक्य घेतलं किंवा एखादं क्रियापद घेतलं, सपोज आय टेक वर्ब एक्सप्लेन, मी जर एक्सप्लेन हे जर वर्ब घेतलं तर इन सिम्पल प्रेझेंट टेन्स हाऊ शुड वी यूज इट, आय एक्सप्लेन और शी एक्सप्लेन्स, म्हणजे मी स्पष्टीकरण करतो किंवा ती स्पष्टीकरण करते. ओके. आणि सेम वर्ब बघा, तुम्हाला शिकताना काय करायचं की सेम वर्ब यू हॅव टू यूज इन सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स. तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये आय एक्सप्लेनचं काय होणार, आय एक्सप्लेन होणार, म्हणजे मी स्पष्टीकरण केले. ओके. आय विल एक्सप्लेन इज द सिम्पल फ्युचर टेन्स, म्हणजे मी स्पष्टीकरण करणार. ज्यावेळी तुम्हाला या तीनही वाक्यांचा म्हणजे तीनही काळांचा मराठीमध्ये अर्थ समजेल किंवा तुमच्या मातृभाषेमध्ये अर्थ समजेल, त्याच वेळेस तुम्हाला ते इंग्रजी बोलताना सोपं वाटेल. अशा प्रकारे काय करायचं, एक क्रियापद घ्यायचं आणि ते 12 प्रकारे लिहायचं आणि त्यांचे मराठीमध्ये ट्रान्सलेशन लिहायचे. तर तुम्ही या प्रकारे जर केलं तर नक्कीच तुमच्या या ग्रामरमध्ये किंवा तुमचा हा जो टेन्सचा भाग आहे, हा टेन्सचा भाग नक्कीच इम्प्रूव्ह होईल. येस सर, नक्कीच. एकंदरीत सरांच्या बोलण्यावरून आपल्याला दिसून येते की इंग्लिश अँड मी या नावावरून ज्या पुस्तकामध्ये आपल्याला वेगळं पण दिसून येते. नक्कीच सर, आपलं स्वागत आहे या पुस्तकाचं. आपल्याकडे पुढचा प्रश्न येतोय. हा ताई, बोला. आपली ओळख? माझं नाव कुमकुम संजय चौरसी आहे. सर, मी 12वीला शिकते आणि मला इंग्लिशमध्ये कसं बोलावं, त्याची सुरुवात कशी करावी? तिचा प्रश्न आहे की सर मला इंग्रजी शिकायचंय बोलायला, पण मी सुरुवात कशी करावी ते कळत नाही. खरं तर कुमकुम, तुझं मला इथे अभिनंदन करावं लागेल, कारण 12वीला असताना माझ्या मनात हा प्रश्न नव्हता. माझ्या मनात एकच प्रश्न होता की हे इंग्रजी नक्की आहे तरी का, आणि इंग्रजी जसं सरांनी मगाशी म्हटलं की ही डोकेदुखी काय आहे, बरोबर. हा प्रश्न तुझ्या मनात जसा होता तसा माझ्या मनातही होता, परंतु तू आज जो प्रश्न विचारते त्यामुळे खरोखर तुझ्यासाठी इथे टाळ्या वाजल्याच पाहिजेत. म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्याला असं वाटतं की मला Yes. ते बोलायचं आहे, हे फार महत्त्वाचं. फार महत्त्वाचं. इच्छा निर्माण होणं पहिल्यांदा गरजेचं हा. आहे. आता यासाठी तुला काय करावं लागेल, हा महत्त्वाचा प्रश्न. नक्कीच माझं पुस्तक हे फार चांगलं आहे हे मला माहिती आहे, कारण इट इज जस्ट अ सेल्फ एक्सपिरियन्स बुक. मला लहानपणापासून जे काही एक्सपिरियन्स आले त्या एक्सपिरियन्सच्या आधारे मी हे पुस्तक तयार केलेलं आहे. परंतु जर तुम्हाला उत्तम प्रकारे इंग्रजी जर शिकायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त इंग्रजीच्या वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं वाचा आणि त्याचा नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला फायदा होतो. आणि म्हणून सध्या तरी इंग्रजी ग्रामर बेस समजण्यासाठी वेगवेगळ्या ऑथर्सची वेगवेगळी मतं काय आहेत इंग्रजीविषयी ती समजून घे आणि त्यानंतर त्याच्यात आधारे स्वतःचं मत तयार कर. नक्कीच तुझ्या इंग्रजी स्पीकिंगमध्ये किंवा इंग्रजी ग्रामरचं जे तुझं ज्ञान आहे याच्यामध्ये बरीचशी इम्प्रूव्हमेंट होईल. सर, तिच्याच प्रश्नाला अनुसरून मला एक प्रश्न पडतोय की मग सगळं बरीचशी मंडळी आपल्या, तर तुम्ही मगाशी म्हणाल की तुम्ही स्वतः मराठी माध्यमातून, बरोबर, यातली सुद्धा बरीचशी मंडळी मराठी माध्यमातून असतील किंवा आपला जो प्रेक्षक वर्ग आहे तो सगळा मराठी माध्यमातला असेल बऱ्यापैकी. त्यांनी आपल्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये या इंग्रजी संभाषणाची सुरुवात किंवा इंग्रजी सगळ्यांना बोलता यावं अशी सुरुवात कशी करावी? तर आपण पाहतो ज्या मोठ्या कुटुंबांमध्ये त्यांचे नोकर असतील, गाडीचे चालक असतील, ते जे कमी शिकलेले दिसून येतात, बरोबर, परंतु त्यांचं इंग्रजी कम्युनिकेशनवर एक वेगळी कमांड दिसून येते. म्हणजे याचा अर्थ ती लोक त्या घरामध्ये तो
स्किलचा वापर करत असतील किंवा त्या भाषेचा वापर करत असतील, तर मग आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल की घरामध्ये इंग्रजीचं वातावरण कसं निर्माण करता येईल? खरं तर कोणतीही भाषा आणि शिक्षण याचा काही संबंध नसतो असं माझं प्रांजळ मत अगदी आहे. अगदी अगदी. बरोबर आहे. मग तुम्ही शाळेत जा नका जाऊ, कारण कोणतीही भाषा शिकण्यासाठी जसं मी मगाशी सांगितलं की तुमच्या त्या स्किल फार महत्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये बेसिक स्किल ह्या दोनच आहेत, लिसनिंग आणि स्पीकिंग. रीडिंग रायटिंग हा भाग जो आहे हा भाग फक्त लिटरेट जो पर्सन असतो त्या लिटरेट पर्सनशी रिलेटेड नक्कीच. झाला. बोलण्यासाठी त्याची येस, गरज लागणार. त्याची गरज नाहीये. ओके, म्हणून सगळ्यात महत्वाचे भाग झाले लिसनिंग आणि स्पीकिंग. म्हणजे तुम्ही किती चांगल्या प्रकारे ऐकता. जर तुम्हाला लहानपणी जर तुम्हाला तुम्ही जर तमिळ ऐकलं असेल तर तुम्ही नक्कीच तमिळ बोलाल. नक्कीच. ओके, जर लहानपणापासून तुम्ही जर दुसरी हिंदी लँग्वेज ऐकत असाल, बघा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये युजली ऑल द पीपल कॅन स्पीक हिंदी. डू यू नो व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? बिकॉज दे लिसन हिंदी कंटिन्युअसली, ते हिंदी कंटिन्युअसली ऐकत असतात. किंवा आपण हा. असं म्हणूया आपल्या मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्या देशातल्या अनेक राज्यातली लोक या ठिकाणी एकत्र स्थलांतरित येतात. आहेत, Yes. नोकरीच्या निमित्तानं. तर सगळेजण छान मराठी बोलतात. छान मराठी बोलतात. बरोबर आहे सर. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही म्हणता त्या पद्धतीने लिसनिंग अँड स्पीकिंग लिस्निंग आणि स्पीकिंग हाच दोन महत्वाचा कौशल्यांचा वापर भाग करत आहे. येस, आपण नक्कीच नक्कीच. म्हणजे ज्या पद्धतीने आपण आपली मातृभाषा बोलतो त्याच पद्धतीने आपण इंग्रजी शिकण्यासाठी सुद्धा या दोन कौशल्यांचा वापर केला तर आपण नक्कीच पुढे पाहू. नक्कीच इंग्रजीमध्ये सुद्धा पुढे पाऊल टाकू. पुढचा प्रश्न येतोय. दादा तुझी ओळख? So my name is Chaitanya Nitin Methwale. I am studying in 10th standard. My question is, sir, या पुस्तकामध्ये बरेचसे गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत, ते कशासाठी? बरोबर आहे. आता गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत याचा अर्थ मी या पुस्तकामध्ये अनेक असे एक्सरसाइजेस दिलेले आहेत. ओके, हे एक्सरसाइजेस जर तुम्ही पाहिले, जसं तू आता ते पाहिलं म्हणून तू हा प्रश्न केला सर या आणि ठिकाणी खूप त्याचं चांगलं. कौतुक करावं लागेल हम्म. कारण मी स्वतः पण आजपर्यंत जी काही इंग्रजी स्पीकिंगची किंवा ग्रामरची पुस्तकं पाहिली ती थेरॉटिकल होती. कुठेतरी ऍक्टिव्हिटी किंवा कृत्या करायला आपल्याला तशी जागा दिसत नव्हती. म्हणजे एका 10वीच्या विद्यार्थ्याला तुमच्या पुस्तकामध्ये हे लागलीच 5-10 मिनिटात दिसावं हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मग या नक्कीच, गाळ्या नक्कीच. जागा का दिल्यात असा त्याचा प्रश्न. बरोबर आहे. आता या पुस्तकामध्ये मी प्रत्येक जो काही चॅप्टर घेतलेला त्या चॅप्टरच्या मागे एक एक्सरसाइज दिलेला आहे. याच्यामध्ये जर तुम्ही वर्बचे एक्सरसाइजेस पाहिले, बघा वर्ब हे प्रत्येक पुस्तकामध्ये असतात. तुम्हाला अशी भरपूर मोठी लिस्ट दिलेली असते. माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा 175 वर्ब्स आहेत. परंतु व्हॉट इज डिफरन्स की यामध्ये जे वर्ब आहेत हे वर्बचं सुद्धा मी वेगवेगळे एक्सरसाइजेस दिलेले आहेत आणि दीज एक्सरसाइजेस आर लिटल बिट फनी, थोडेसे प्ले वे मेथडने दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मी वर्ब जे ते डिवाइड केलेत. आय हॅव डिवायडेड देम इंटू 4 पार्ट्स. वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3, वर्ब 4. मीन्स वर्ब 1 मध्ये मी प्रेझेंट टेन्स घेतलेला आहे, वर्ब 2 मध्ये पास्ट टेन्स घेतलेला आहे, वर्ब 3 मध्ये पास्ट पार्टिसिपल घेतलेलं आहे आणि वर्ब 4 मध्ये प्रेझेंट पार्टिसिपल घेतलेलं आहे. मग मी काय केलेलं आहे, हे एक्सरसाइज देताना थोडीशी मजेशीर का दिलेलं आहे, तर त्याचं आपण एक उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला म्हटलं की यामध्ये तुम्ही पेज नंबर 52 सर्वांनी काढा बघू. ऑन पेज नंबर 52 जस्ट गो टू वर्ब नंबर 16. विच वर्ब नंबर यू आर गोइंग टू? 16. आणि त्यामध्ये V4 तुम्हाला घ्यायचं आहे. सो व्हॉट इज द V4 ऑफ 16? बाईंग. सो यू कॅन यूज दिस वर्ड बाईंग इन युअर ओन सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल आय एम बाईंग, दे आर बाईंग. म्हणजे अशा प्रकारे हे जे एक्सरसाइजेस दिलेत हे एक्सरसाइजेस अत्यंत खेळकर पद्धतीने मुलांना आवडतील अशा प्रकारे दिलेले आहेत. म्हणजे त्या तुम्ही ज्या एक्सरसाइज दिलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही त्यांना खाली जागा ऍक्टिव्हिटी करायला जागा दिली, त्याच्या Yes, खालील sir. जागांमध्ये तुम्ही त्याचं काम करू शकता. म्हणजे दिस बुक इज डिफरंट फ्रॉम अदर बुक्स. येस सर, नक्कीच. ओके, थँक्यू सर. हॅलो सर, माझं नाव मयूर भागडे. प्रश्न येतो. प्रश्न असा आहे की सर, आजच्या 2022 मध्ये जर एखादी गोष्ट आपल्याला शिकायची असेल तर मार्केटमध्ये भरपूर गोष्टी एकाला एक ऑप्शन अवेलेबल असतात. जसं की तुमचं पुस्तक इंग्लिश अँड मी इंग्लिश शिकण्यासाठी, इंग्लिश स्पीक व्यवस्थित होण्यासाठी, तर त्याला ऑप्शन म्हणून मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं अवेलेबल असतील, मग तुमचंच पुस्तक का घ्यावं? ओके, अगदी खोचक आणि समर्पक हो प्रश्न हो आहे हो ना, सर त्यांचा एकदम स्पष्टपणे की, तुम्ही विचारलेलं आहे. प्रत्येक बरोबर. गोष्टीला या जगामध्ये पर्याय उपलब्ध आहे. मग तुम्ही पुस्तकाचं नाव ठेवलं इंग्लिश अँड मी, त्याला ते घ्यावंसं वाटते. म्हणजे मी तो स्वतः आहे. स्वतः आहे. हेच बरोबर बुक मी का खरेदी करावं, बरोबर आहे. माझाही तोच प्रश्न आहे. मग आम्ही तुमच्या पुस्तकाची निवड का करा? यापूर्वीच मी सांगितलेलं की पुस्तक जे आहे ना ते पुस्तक ग्रामरचे तुम्ही कोणतंही पुस्तक यूज करा. बट हिअर आय विल इन्सिस्ट यू टू बाय धिस बुक. कारण या पुस्तकाचं थोडं वेगळेपण आहे. तुम्ही या पुस्तकाची जर टॅगलाईन पाहिली तर टॅगलाईन बघा काय दिलेलं आहे की इंग्रजी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक सुजाण मनासाठी. आपण हा जो सुजाण वर्ड आहे ना याचा थोडीशी फोड करूया. सुजाण मीन्स वॉट? ज्याला खरोखर नवीन काहीतरी जाणून घेण्याची इच्छा असते त्याला आपण सुजाण म्हणूया. मग जाण असणारा. ओके, आपण मुद्दा म्हणून मी तशा प्रकारे इथे फोड गेलेली. पण ज्याला इंग्रजीचं जाणून घ्यायचंय, ज्याला इंग्रजी चांगल्या प्रकारे समजून घ्यायचंय त्याने हे पुस्तक घ्यायचं. मग यामध्ये व्हॉट आर द स्पेशल फीचर्स, याचे स्पेशल फीचर्स काय आहेत
तर या पुस्तकामध्ये थोडंसं एक वेगळेपण आहे. मी काय केलेलं आहे की या पुस्तकामध्ये 6 असे पेजेस टाकलेले की ज्याला मी टायटल दिलेलं आहे जस्ट अ मिनिट प्लीज. म्हणजे ते जे पेज आहे ते फक्त तुम्ही थोडक्यात 1 मिनिटामध्ये जर ते तुम्ही पेज बघितलं तर तुम्हाला त्या पेजचं महत्त्व समजून येईल. फॉर एक्झाम्पल इफ यू गो टू पेज नंबर 11, 19, 23, सॉरी नॉट 23, 27, 35, 43 आणि 91. आता यापैकी जे पहिले पेज नंबर्स आहेत, या पहिले जे 4 मी सांगितले की ज्यामध्ये 11 होता, 8 पेजेसचा डिफरन्स ठेवा. 11, त्यानंतर 19, 19 नंतर 27 आणि 27 नंतर 35. जस्ट गो ऑन ॲडिंग 8. ओके. तर मग हे जे पेजेस आहेत या पहिल्या 4 पेजेसवर मी काय केलेलं आहे, शॉर्टमध्ये 3 टेन्स एकाच पेजेसवर शॉर्टमध्ये स्पष्ट केले आहेत. फॉर एक्झाम्पल सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर. गो टू पेज नंबर 11, यू विल कम टू नो एव्हरीथिंग अबाउट सिम्पल टेन्स. त्यानंतर इफ यू गो ऑन पेज नंबर 19, यू विल कम टू नो अबाउट प्रोग्रेसिव्ह टेन्स. प्रोग्रेसिव्ह टेन्स मीन्स व्हॉट? कंटिन्युअस टेन्स. मग या कंटिन्युअस टेन्समध्ये प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस एका पेजवर तुम्हाला समजेल. इफ यू गो ऑन पेज नंबर 27, अगेन परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्समध्ये सुद्धा तुम्हाला तेच प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. आणि इफ यू गो ऑन पेज नंबर 35, तर 35 मध्ये तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट इम्परफेक्ट, पास्ट परफेक्ट इम्परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट इम्परफेक्ट. अशा प्रकारे ते फक्त एका पेजवर तुम्हाला 3 काळ शॉर्टमध्ये शिकायला मिळतात. आणि दॅट इज वाय आय नेम देम ॲज जस्ट अ मिनिट प्लीज. आता यामध्ये 2 महत्त्वाचे पेजेस राहिले. आता सरांनी जसा मगाशी प्रश्न विचारला की खरोखर टेन्स म्हणजे डोकेदुखी, तसं इंग्रजीमध्ये प्रेपोजिशन्स जे असतात की ज्यामध्ये आपण इन, ॲट, ऑन, बिटवीन, अमॉंग, फॉर, फ्रॉम, यामध्ये विद्यार्थी काय तर सगळेच इवन टीचर्स ऑल्सो यामध्ये नेहमीच कन्फ्यूज होत असतात. आणि त्यामुळे जर तुम्ही पेज नंबर 91 ओपन केलं तर या पेज नंबर 91 वर तुम्हाला शॉर्टमध्ये एखादा प्रेपोजिशन आणि त्याच्यासोबत एखादं तुम्ही जर प्रोनाउन घेतलं तर ते कशा प्रकारे यूज करता येईल त्याचं इथे ट्रान्सलेशन दिलेलं आहे. आणि त्यामुळेच फक्त 1 मिनिटाने फक्त आपण हे पाहिल्यानंतर आपल्याला ते समजून येतं व्यवस्थित. अँड दॅट इज वाय इथे जस्ट अ मिनिट प्लीज हे माझ्या ह्या पुस्तकाचं विशेष आहे. त्यानंतरचा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, यामध्ये जी काही पिक्चर्स दिलेली आहेत बघा, ही जी पिक्चर्स आहेत की जी आपण नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन्स, कंजंक्शन आणि इंटरजेक्शनसाठी वापरलेली आहेत. ही जी पिक्चर्स आहेत ही सगळीच्या सगळी पिक्चर्स जी आहेत ती हँड ड्रॉन पिक्चर्स आहेत. आणि याचा उद्देश एकच होता की प्रत्येक वेळी का आपण गुगलचा वापर करायचा. नक्कीच ओके, स्वतःची काहीतरी ओन क्रिएटिव्हिटी असते. त्यामुळे ही पुस्तक, हे जे पिक्चर्स आहेत हे सगळे पिक्चर्स पूर्णपणे हँड ड्रॉन केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना ते बघायला नक्कीच आवडतात. आणि त्या पिक्चर्समधून त्यांना प्रत्यक्ष काय मिळतं, जो टॉपिक आहे तो टॉपिक व्यवस्थित समजून ते स्वतः त्याचा वापर करू शकतात. म्हणजे सर तुम्ही खात्री देताय आमच्या प्रेक्षकांना की त्या पुस्तकाचा वापर करा, 100% तुम्ही ग्रॅमॅटिकल इंग्लिश बोलू शकता. येस सर, नो डाऊट. आमच्या बालपणीच्या काळात स्लिपड कुकडवालं इंग्लिश नको. येस सर, ग्रॅमॅटिकल इंग्लिश तुम्ही हे बोलू शकता, हे खात्रीने तुम्ही आम्हाला. येस सर, शुअर, डेफिनेट सर. नक्कीच मित्रांनो, ही खूप मोठी गोष्ट आहे की जसा माझा मित्र मयूर बागडे यांनी प्रश्न विचारला की पुस्तक का इतर पुस्तकांपेक्षा वेगळं आहे, तर सर त्याबद्दल खात्री देत आहे. सर मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की आम्ही सुद्धा बघतो आमच्या घरामध्ये सुद्धा लहान मुलं आहेत, मोठमोठ्या सुट्ट्या असतात आपल्याला, उन्हाळ्याची सुट्टी असेल, दिवाळीची सुट्टी असेल, बरोबर, किंवा आता या जगाला ज्या रोगानं ग्रासलं कोरोनासारख्या काळामध्ये बऱ्याच कालावधीमध्ये मुलं घरी होती. अशा वेळेस ज्या विषयाची भीती वाटते, सातत्यानं इंग्रजी विषयाची भीती मुलांना वाटत असते, काय पालकांनी मुलांकडून करून घ्यावं जेणेकरून मोठ्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही या छोट्या छोट्या कृत्या करून घेतल्या तर ती मुलं येत्या काळामध्ये छान इंग्लिश बोलू शकतील. तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? हा सर, नक्कीच फार चांगलाच प्रश्न होता हा. सर्वांच्या घरात माझ्यामध्ये हा मोठा प्रश्न असतो की आता सुट्टी झाली तर सुट्टीत काय करायचं, का प्रत्येक वेळी मजा मस्तीच करायची. मजा मस्ती करण्यासाठी भरपूर वेळ असतो, परंतु दिवसातून आपण फक्त 1 तास जर आपल्या मुलांसोबत बसलो, हे मी फक्त पालकांसाठी बोलतो इथे, की आपण जर मुलांसाठी जर आपण 1 तास जर तिथे घालवला तर नक्कीच विद्यार्थ्याची प्रगती होईल. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत बघा, आपल्या घरामध्ये कपाट असतं, आपल्या घरामध्ये फ्रीज असतो, आपल्या घरामध्ये अनेक छोट्या मोठ्या वस्तू असतात, तर त्या वस्तूंना इंग्रजी नावं असतात ना, आपण ती इंग्रजी नावं तिथे चिटकवून ठेवू शकतो. आणि त्यामुळे एक वातावरण तयार होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, की विद्यार्थ्यामध्ये काय होतं, एक नवीन प्रकारची काय चेतना निर्माण होते की येस, माय फादर, माय मदर इज हेल्पिंग मी टू लर्न इंग्लिश.
ओके, आणि तो जो शब्द जो आहे ना, तो शब्द नेहमी कानावर ऐकून ऐकून तो सुद्धा त्या शब्दाचा इंग्रजी पुनर्विचार बातम्या करतो. आपण ऐकू शकतो, इंग्रजी बातम्या आहेत सर, इंग्रजी बरोबर newspaper बोलत, आहेत. न्यूजपेपर आहेत, सॉंग्स आहेत. सॉंग्स आहेत. एक जुनं सॉन्ग आहे, ते जुनं सॉन्ग मला जरा आठवतं. हम बने तुम बने एक दूजे के लिए. यामध्ये बघा, यामध्ये एक इंग्रजी एकत्र केलेलं आहे की आय डोंट नो व्हॉट यू से, 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 बट आय वॉन्ट टू प्ले अँड डान्स. कदाचित थोडेसे शब्द चुकले असतील. तर यामध्ये काय होतं माहिती का, यामध्ये आपली फ्लुएन्सी येते. बघा, इंग्रजीमध्ये फ्लुएन्सी सुद्धा फार महत्त्वाचा भाग असतो. तर अशा प्रकारे जे काही इंग्रजीची गाणी असतात, ओके, ती इंग्रजी गाणी पाहण्यापेक्षा ती ऐका ती आणि ऐकून ती बोलण्याचा प्रयत्न करा. तर नक्कीच माझ्या मते थोडासा तरी आपल्यामध्ये फरक पडेल आणि सुट्टीचा आपला चांगला इथे उपयोग करता येईल आपल्याला. नक्कीच या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून आणि आमच्या माझा जिल्हा माझी माणसाच्या माध्यमातून नक्कीच पालकांना एक दिलासा मिळतोय की छोट्या छोट्या कृत्या जर आपण करून घेतल्या तर नक्कीच आपली मुलं छान छान इंग्लिश बोलू शकतील. एकंदरीत इंग्लिश आणि मी ज्याचं कव्हर पेज पण खूप अट्रॅक्टिव्ह आपल्याला बघायला मिळतंय. तर इतर पुस्तकांपेक्षा हे वेगळं पुस्तक आहे असं आपल्याला सरांकडून सातत्यानं ऐकायला मिळतंय. एकंदरीत या पुस्तकाचा आपण वापर केला तर जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत किंवा शिक्षण घेतल्यानंतर जे नोकरीच्या ठिकाणी नोकरी मिळवू पाहत आहेत किंवा बऱ्याच अंशी नोकरी मिळाल्यानंतर त्या कार्यालयामध्ये काम करताना काही मंडळींच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो की मला इंग्रजी तेवढं कॉन्फिडंटली बोलता येत नाही. अशा वेळेस या पुस्तकाचा नक्कीच आपल्याला आधार होऊ शकतो. सर, तुम्ही आलात, तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला खूप बरं वाटलं आणि एक मनातली भीती जी होती ती मनातली भीती तुम्ही दूर केलीत. बऱ्याच जणांनी छान छान. ओके सर, हे पुस्तक घ्यायचं असेल तर कुठे मिळेल? हां सर, नक्कीच हे पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आय एम गिविंग यू माय नंबर. इट इज 9324860875. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. पुन्हा रिपीट करा. येस, इट्स 9324860875. या नंबरवर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा यू कॅन सेंड मी अ व्हॉट्सअप मेसेज. तर तुम्हाला नक्कीच ते पुस्तक तुमचा जो काही ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर पाठवण्यात येईल. नक्कीच. सर, शेवटाकडे जात असताना मी तुम्हाला विचारू इच्छितो की एकंदरीत या सगळ्या आपण जो आता परामर्श केला, चर्चा केली, त्या चर्चेच्या शेवटात तुम्ही काय सांगाल की इतर पुस्तकांपेक्षा किंवा या पुस्तकाचा वापर करा, तुम्हाला योग्य ते पुढे ज्ञान मिळेल किंवा वाटचाल मिळेल, काय सांगाल आमच्या प्रेक्षकांसाठी? नक्की सांगेल सर. तुम्ही हे जर कव्हर पेज पाहिलं तर या कव्हर पेजमध्येच दिसतंय की ह्या ज्या काही इमोजीज आहेत त्या इमोजीजमध्ये दाखवलेलं आहे की काही जे आहेत ते फार कन्फ्यूज आहेत. दे आर फॉलोविंग गुगल. ते गुगल फॉलो करतात. ते अनेक प्रकारची ग्रामरची पुस्तकं पाहतात, बट दे आर स्टील कन्फ्यूज अबाउट ग्रामर. ते ग्रामरविषयी अजूनही कन्फ्यूज आहेत. आणि म्हणून इथे यू कॅन सी धिस इमोजी की वेअर अ पर्सन ऑर दिस पिक्चर इज हॅव्हिंग अ बुक इन द हँड. आणि त्याच्याकडे कोणतं बुक दिलेलं आहे? इंग्लिश, आणि हे बुक आहे आणि तो दुसऱ्याला मदत करतो की येस, यू कम अँड कॅरी ऑर यू कम अँड फॉलो इंग्लिश बुक, इंग्लिश अँड मी बुक. सर, मी एका ओळीत तुम्हाला विचारेन, मला एकाच ओळीत उत्तर पाहिजे. काय हे पुस्तक आमच्या प्रेक्षकांनी का घ्यावं? सर, आजपर्यंत तुम्ही अनेक लेखकांची पुस्तकं पाहिलेली हो, आहेत, नक्कीच. अनेक लेखकांची पुस्तकं वाचलेली आहेत. हो, तर नक्कीच तुम्ही एकदा माझं पुस्तक फॉलो करा आणि तुम्हाला नक्कीच मी इथे गॅरंटी देतो की तुमच्यामध्ये बदल घडून येईल. धन्यवाद सर. आपण सर्वजण ऐकून आहोत, इंग्लिश इज अ विंडो ऑफ द वर्ल्ड. जगामध्ये डोकावून पाहायचं असेल तर आपल्याला इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाही. आणि त्यासाठी ग्रामर स्पीकिंगला पकडून इंग्लिश अँड मी ग्रामर स्पीकिंग या पुस्तकाचे लेखक श्री देवानंद शिंदे सर, जे स्वतः मराठी माध्यमातून शिकले आणि मराठी माध्यमातून शिकणाऱ्या किंवा जे महाराष्ट्रीयन फॅमिली असतील ज्यांना इंग्रजी बोलताना अडचणी निर्माण होत आहेत अशा फॅमिलींसाठी त्यांनी हे छानसं पुस्तक निर्माण केलं आहे. सर, माझा जिल्हा माझी माणसाच्या वतीनं मी तुम्हाला पुढील वाटचाली शुभचिंतन व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, आमच्या प्रेक्षकांना इंग्रजीतली भीती दूर करण्यासाठी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आमच्या MJMM गप्पा गोष्टी या सदराच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि आपणही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्या मनातल्या शंका सरांना विचारलात, शंकेचं निरसन करून घेतलं. आपणा सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करून थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर.